आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम, जय शिवराय. मी आता बाबासाहेब आंबेडकरांचा जो एपिसोड आहे त्यांच्या शब्दामध्ये मी आता आपल्याला निवेदन करणार आहे. तर मी आपल्यासमोर व्ही नारायण बोलतोय आणि आपण पाहत आहात समता क्रांती चॅनल. मित्रांनो, आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांना माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण सर्वांनी माझ्या या व्हिडिओना जेवढे आहेत तेवढ्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो आहे आणि ही विनंती करून मी सुरुवात करीत आहे. अशा प्रकारे मला संविधान समितीमध्ये वाव मिळाला आणि मग या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. आणि मग माझ्या ध्यानीमनी नसताना सुद्धा मला एक मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. मला वाटलं नव्हतं की काँग्रेस एवढी मोठी जबाबदारी मला देईल, परंतु मसुदा समितीचा अध्यक्ष मला बनवण्यात आला आणि अशा प्रकारे माझ्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली. आणि ती जबाबदारी मग अनेक सदस्य त्यात नेमले गेले, परंतु काही सदस्य जे होते, बऱ्याच सदस्यांनी आपली याच्यामध्ये असमर्थता दाखवली. काहींनी आपण शारीरिकदृष्ट्या ठीक नाही म्हणून राजीनामा दिला. काही परदेशात निघून गेले. काहीने अशा प्रकारे बऱ्याच जणांनी बरीच कारणं देऊन या संविधान सभेतून संविधानाच्या प्रक्रियेतून ते बाजूला झाले. आता संविधान समितीमध्ये कोणी सदस्य उरला नाही माझ्याशिवाय आणि त्यामुळे संपूर्ण संविधान लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. आणि मला सुद्धा या ठिकाणची वस्तुस्थिती जी आहे ती मला ज्ञात होती. या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, या ठिकाणी कष्टकऱ्यांना न्याय मिळत नाही, या ठिकाणी जो कामगार आहे त्यालाही वेळेवर पगार मिळत नाहीत, त्यांचे तास ठरवले जात नाहीत, वेठबिगारी करावी लागते. अस्पृश्यांची स्थिती वाईट आहे, त्यांना शिक्षण घेण्याचा आहे अधिकार या ठिकाणी नाही आणि त्यामुळे त्यांचा विकास घडणं आवश्यक आहे. त्यांची अशी परिस्थिती आहे, जे अस्पृश्य समाज आहे की जो मागासवर्गीय समाज आहे, त्यांना शिक्षण घेण्याची ऐपत त्यांच्याकडे नाही, त्यांना स्वतःचं पोट भरण्याची ऐपत नाही. मग अशांना सवलती दिल्याशिवाय, आरक्षण दिल्याशिवाय यांचा विकास होणार नाही. आणि त्यामुळे मग जी आर्थिक समानता आहे, जी शैक्षणिक समानता आहे, जी सामाजिक समानता आहे, ती येऊ शकणार नाही भारतामध्ये. त्यामुळे भारताचा विकास होणं कठीण होणार. म्हणून मला या सगळ्यांचा अभ्यास होता आणि म्हणून मी त्यावेळेचं जे इंग्रज सरकार होतं आणि त्या ठिकाणी मी इंग्लंडला शिकायला गेलो आणि इथली परिस्थिती बघून त्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकण्यासाठी मी प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेला होता. आणि तो इतका गाजला, संपूर्ण जे इंग्लंड सरकार आहे ते सुद्धा हादरून गेलं, राणी हादरून गेली. कारण तसं मी निवेदन केलं होतं की रुपयाची घसरण होत आहे, रुपया हा त्याला किंमत उरलेली नाही, त्यामुळे भरमसाठ पैसा देऊन सुद्धा मुठभर अन्न घेणं कठीण पडलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण भारतीय जनतेवर उपासमारीची पाळी आलेली आहे.
त्यांना शेतसारा देणं कठीण पडत आहे म्हणून शेतकऱ्यांनी जमिनी सोडलेल्या आहेत. त्यांना प्राणी पाळणं कठीण झालेलं आहे म्हणून जे शेती उपयुक्त प्राणी आहेत, दुध उपयुक्त प्राणी आहेत, त्यांनाही त्यांनी सोडून दिलेलं आहे. अशा प्रकारची दयनीय परिस्थिती इंग्रजाच्या काळामध्ये त्यावेळेला होती. कारण रुपयाचं मूल्य घसरलेलं होतं. इंग्लंडमध्ये त्यांचं जे नाणं होतं त्याला ह्याच्यामध्ये सोन्यामध्ये मोजलं जायचं आणि इथलं जे नाणं होतं ते चांदीचं असल्यामुळे चांदीमध्ये त्याची गणना. त्यामुळे सोन्याचा आणि चांदीचा दर असल्यामुळे त्या वेगळा असल्यामुळे या ठिकाणच्या नाण्याला किंमत उरली नाही. हे मी त्याला दर्शवून दिलं की तुम्ही जे तुमचं नाणं इंग्लंडचं आहे त्याला रुपयाच्या बरोबरीनं आणलं पाहिजे किंवा रुपयाला त्याच्या बरोबरीनं आणलं पाहिजे, तरच भारताचा विकास होणार आहे. तुम्ही आमच्या देशावर राज्य करताय, भारतावर राज्य करताय, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी तुमची आहे. आणि त्यामुळे हे जगात हे सगळं पसरलं. त्यामुळे इंग्लंड सरकारला चा नाविलाज झाला आणि त्याने मग भारतामध्ये येऊन ते पुस्तक घेऊन ते आले प्रॉब्लेम ऑफ रुपीज आणि त्याच्यातल्या नियमानुसार मला सोबत घेऊन त्यांनी कशा पद्धतीने करता येईल असं विचारणा केली आणि मी सुचवलेले काही मुद्दे, त्यांचे मुद्दे अशा प्रकारे मिळून मी त्यांना सांगितलं की या ज्या खाजगी बँका आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी काहीतरी संस्था पाहिजे आणि ती संस्था असल्याशिवाय या ठिकाणी भारताचा विकास होणार नाही. म्हणून मग त्यांनी रिझर्व्ह बँकेचा प्रयास निर्माण केला आणि त्यामुळे 1945 म्हणजे इंग्रजाच्या काळापासून या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. आणि मग नविलाजाने त्यांना रुपयाची मूल्यसुद्धा सोन्याच्या मूल्यात करावं लागलं. त्यामुळे इथली बेकारी आहे, इथल्या समाजामध्ये जरा स्थैर्य निर्माण झालं आणि त्यात मग नंतर आपलं स्वातंत्र्य आलं आणि त्याची जबाबदारी संपूर्ण जे लिहायचं होतं संविधान त्याची जबाबदारी माझ्यावर आली. आणि या सर्वाचा अनुभव असल्यामुळे या ठिकाणचा शेतकरी असेल, कष्टकरी असेल, त्याच्याविषयी हे करण्याचं माझ्याकडे आलं. या ठिकाणी सगळे गुलाम होते. स्त्रिया, मग त्या ब्राह्मणाच्या असो नाही तर शूद्रांच्या असो, सगळ्यांच्या स्त्रिया या गुलामच होत्या. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. शूद्रांना तर त्यात महिलाप्रमाणेच वागवलं जायचं. त्याचप्रमाणे ओबीसी समाजसुद्धा होता ज्यांना शूद्र म्हटलं जायचं. त्यांचाही विकास होत नव्हता. त्यांच्याकडे शेतीवाडी होती परंतु शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या ते मागास होते. म्हणून त्यांनाही सवलती असणं आवश्यक आहे. स्त्रियांना सवलती असणं आवश्यक आहे. म्हणून मी हिंदू कोड बिल दिलं. त्याच्यानंतर मी ओबीसीसाठी 340 कलम लिहून ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यानंतर मी जे बाकीचा जो पददलित आहे ज्याला वर्णच नाही, म्हणजे 4 वर्णानंतर त्याची गणती पददलित म्हणूनच आहे, त्याच्यासाठी मी त्यांना सगळं शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या न्याय मिळवण्यासाठी, समता येण्यासाठी त्यांनाही आरक्षणाची गरज आहे असं दाखवलं. आणि अशा प्रकारे मग आरक्षणचा जो मुद्दा आल्यानंतर घटना संविधान पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर मग हिंदू कोड बिलमध्ये मी स्त्रियांसाठी प्राधान्य मानलं. स्त्रियांना हक्क मिळाले पाहिजे. ते नेहरू सरकारने स्वीकारले आहे. ते म्हटले की इथं विरोध होईल आणि ते टप्प्याटप्प्याने आपल्याला करता येईल, तुम्ही जास्त आग्रह धरू नका. त्यानंतर ओबीसीसाठी जो आयोग नेमला, कालेलकर आयोग, त्याच्यापासून सुद्धा ओबीसीना आरक्षण मिळणं कठीण झालं. आणि अशा प्रकारे मग त्यांचंही आरक्षण तसंच भिजत गोंगडं पडलं. त्याचबरोबर आरक्षण मिळणार आहे म्हणून पंजाबराव देशमुख माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की मराठा समाजसुद्धा गरीब होत चाललेला आहे, त्यालासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. आणि मी सुद्धा त्यांच्या मताशी सहमत होतो. परंतु मराठा समाजाची अशी अडचण होती की त्यांना काही जे लढवई लोक होते त्यांना क्षत्रियाचा दर्जा मिळालेला होता. त्यामुळे ते सवर्ण गणले गेले होते. त्यांना सवलती मिळणं कठीण होत होतं. मग मी पंजाबराव देशमुखांना म्हणालो की जे पूर्वी
हा समाज जो होता मराठा जरी असला तर तो कुणबीच होता, म्हणजे शेती करणाऱ्यांना कुणबी म्हणत होतं. तर त्यांनी आपलं जे आहे हे कुणबी सर्टिफिकेट बनवावं आणि मग त्यांना मराठ्यांना सगळ्यांना सरसकट आरक्षण मिळेल आणि मराठी समाजाची उन्नती होईल. तर पंजाबराव देशमुखांनी या ठिकाणी खूपसा प्रयत्न केला, पण इकडचे नेते, इकडचा समाज जो मराठा समाज म्हटला की आम्ही काय मागासवर्गीय आहोत का, आम्हाला आरक्षण बिरक्षण नको, आणि अशा प्रकारे त्यांच्या नेत्याने त्यांनी धुडकावून लावलं. आणि मग त्या आरक्षणाने ओबीसीचंही तसंच भिजत गोंगडं पडलं. आणि मग त्यासाठी मी आग्रह धरला, ते विधेयक काय पास झालं नाही. त्यामुळे मी नेहरू सरकारला सांगितलं, कारण नेहरू सरकारच्या याच्यामध्ये मी कायदा मंत्री होतो. माझी इच्छा होती त्या मंत्रिमंडळामध्ये शेती मंत्री व्हावं किंवा अर्थमंत्री व्हावं, पण ते त्यांनी मिळू दिलं नाही. कारण अर्थशास्त्राचा मला खूप चांगला अभ्यास होता, शेतीशास्त्राचाही खूप चांगला अभ्यास होता. त्यामुळे शेतीसाठी मला विकास करता आला असता. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेसाठी, अर्थशास्त्र असतं तर अर्थव्यवस्था या देशाची मजबूत करण्यासाठी माझा हातभार लागला असता. परंतु मला ते खातं मिळालं नाही, याची मला खंत होती. आणि त्यामुळे आणि या गोष्टी माझ्या मनाविरुद्ध झाल्या. ठीक आहे, मला कायदा मंत्री बनवलं, मी ते स्वीकारलं, कारण कायद्याचाही माझा चांगला गाढा अभ्यास होता, म्हणून मला काही अडचण पडणार नाही म्हणून मी ते स्वीकारलं. आणि मग तरीसुद्धा मी अशा पद्धतीनं सांगितलं की जर शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल तर नदी जोडा, धरणे बांधा, प्रत्येक नदीवरती धरण असलं पाहिजे आणि ते धरण अशा पद्धतीचं असलं पाहिजे की त्या धरण अशा पद्धतीनं बांधलं पाहिजे की त्या धरणातून वीज निर्मिती पण झाली पाहिजे. त्यामुळे पाण्याचा प्रश्नही सुटेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, त्याचबरोबर विजेचाही प्रश्न सुटेल आणि मोफत वीज सर्वांना मिळेल. पुढे भारतात अनेक वर्ष मोफत वीज दिली जाईल, असे प्रकल्पही मांडले. त्याचबरोबर त्यांनी अणुविज्ञानावरती सुद्धा हे केलं, त्याचंही त्यांनी सांगितलं केंद्र असलं पाहिजे, आपला सगळ्या दृष्टीने विकास झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा सुधारणा ज्या आहेत मी सांगितल्या. परंतु काही सुधारणा राबवल्या गेल्या, पण जशाच्या तशा राबवल्या गेल्या नाहीत. ही मला खंत होती की माझ्या देशातल्या प्रत्येक माणसाचा विकास झाला पाहिजे, प्रत्येकाला शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, प्रत्येकाची आर्थिक स्थिती चांगली असली पाहिजे, आर्थिक समानता आली पाहिजे, न्यायिक समानता आली पाहिजे, सामाजिक समानता आली पाहिजे, शैक्षणिक समानता आली पाहिजे. हे माझे विचार होते आणि त्या विचाराला काही ठिकाणी चालना मिळाली, पण काही ठिकाणी मी अयशस्वी ठरलो. कारण या ठिकाणचा जो जातीवाद होता आणि धर्ममार्तंड होते, त्याचबरोबर इथलं सरकारसुद्धा पूर्णरित्या सेक्युलर नव्हतं. आणि म्हणून मी मग घटना समितीमध्ये असताना, मी घटना सुपूर्द करताना मी सांगितलं, ही घटना कितीही चांगली असली तरी ही घटना चालवणारे लोक जर योग्य नसतील तर ही घटना जाळून टाकण्याच्याच लायकीची राहील. तर या ठिकाणी त्यासाठी आपण जागरूक असणं आवश्यक आहे आणि संविधान हे चांगले चालवणारे लोक आले पाहिजेत, तरच देशाचा विकास होईल, ना अन्यथा नाही. परंतु ज्या लोकांच्या हातात जर मनुवादी विचारसरणी असेल, त्यांच्या हातामध्ये आलं तर ते संविधान आपल्या पद्धतीनं राबवतील आणि मग समाजाचा विकास होणं कठीण होऊन जाईल. या पद्धतीनं मी हा विकास करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मी हा जो जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती स्पेशल जो एपिसोड आहे तो मी या ठिकाणी समाप्त करीत आहे. आपण सर्वांनी हा 5वा जो एपिसोड आपण पाहावा आणि हा एपिसोडला आपण निश्चितपणे सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया ऐकाव्यात, अशी मी आपणाला सर्वांना विनंती करतो. आणि हे जे 5 एपिसोड आहेत ते समाप्त करतो. या ठिकाणीच थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत.